विधानसभेच्या निवडणुकीचे एक्झिट पोल आलेले आहेत. यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत दिसतंय. मुख्यमंत्री पद आणि नेतृत्व कोण करेल असं वाटतं आपल्याला? बघा, निवडणुकीच्या अगोदरपासूनच महायुतीच्या वतीनं आम्ही सर्वजण सांगत होतो की जनतेचा कौल महाराष्ट्रातल्या हा महायुतीच्या बाजूने असेल आणि निवडणुकीतला प्रचार जनतेचा, मतदारांचा, महिला वर्गाचा, शेतकऱ्यांचा, तरुणांचा, सगळ्यांचा मिळणारा प्रतिसाद जर पाहिला तर हे आलेले एक्झिट पोल त्यानुसारच आहे आणि नक्कीच महायुती बहुमताच्या आकड्यापेक्षा कितीतरी पुढे आकडे जातील आणि मोठ्या बहुमतानं महायुती सत्तेत येईल, हे निर्विवाद सत्य आहे. आता राहिला प्रश्न नेतृत्व कुणी करायचं, या बाबतीत आमच्या तिन्ही प्रमुख पक्षांनी आणि महायुतीतल्या घटक मित्र पक्षांनी देखील हे स्पष्ट केलेलं आहे की निकाल लागल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र बसू आणि एकत्र बसून मुख्यमंत्री कोण असावा या बाबतीतला निर्णय घेऊ. शिवसेनेची सुद्धा तीच भूमिका आहे की निकाल लागल्यानंतर आमचे तिन्ही नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, माननीय फडणवीस साहेब, माननीय अजितदादा आणि महायुतीच्या मित्रपक्षांचे सगळे नेते एकत्र बसतील, चर्चा करतील आणि चर्चेतनं या बाबतीतलं मुख्यमंत्री पदाचा निर्णय होईल. आपली शिवसेनेची भूमिका आणि शिवसेना म्हणून आपणास मुख्यमंत्रीपदी कोण हवा किंवा काय मागणी राहील? शिवसेना पक्ष म्हणून म्हणाल, व्यक्तिगत शंभूराज देसाई म्हणून म्हणाल, तर आमचं कायमच सगळ्यांचं एकमत आहे की शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आलं तर मुख्यमंत्रीपदी माननीय मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते हे एकनाथजी शिंदे साहेबच असावेत, हे आमचं मत आहे. परंतु याचा अंतिम निर्णय हा महायुतीचे सर्व नेते एकत्र बसून घेतील. साहेब, 23 तारखेला निकाल लागल्यानंतर 2च दिवस राहत आहेत सत्ता स्थापनेसाठी. अशा वेळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते का? असं कोण म्हटलं? नाही, लागू शकते का? 2च दिवस राहील. 2 दिवसात होऊ शकतं सरकार. म्हणजे सरकार स्थापन करायला एकदा बहुमत मिळालं की बहुमत ज्यांच्याकडे आहे ते बहुमतातल्या आमदारांचं तशा पद्धतीचं पत्र, निवेदन माननीय राज्यपाल महोदयांच्याकडे देतील आणि काय त्याला फारसा वेळ लागायची गरज नाही, 2 दिवसामध्ये होऊ शकते. एक्झिट पोलवरून महायुती सत्तेत येईल हे स्पष्ट झालेलं आहे. मात्र महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करेल आणि दिवस सांगितलेला आहे तुमच्या विरोधात कायम बोलणारे संजय राऊत यांनी, आणि मुख्यमंत्री पदावरून काँग्रेस आणि त्यांच्यात टोलाटोली चाललेली आहे. मला आजपर्यंत संजय राऊतांचं वक्तव्य, एक सुद्धा वक्तव्य सत्यात उतरलेलं दाखवा. सत्यात उतरलेलं. ते नेहमी संदिग्ध बोलतात आणि त्यांना असं स्वतःला खूप मोठं जागतिक स्तरावरचे ते नेते असल्यासारखं ते बोलतात. त्यांना बोलू द्यात, त्यांना महाविकास आघाडीला त्यांची दिवा स्वप्न पाहू द्यात, त्यांना काय म्हणायचे ते त्यांच्यात म्हणत बसू द्यात. मी एवढंच सांगतो, हे निर्विवाद सत्य आहे की महायुती बहुमतामध्ये येते आहे आणि महायुतीचाच मुख्यमंत्री